शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य तसेच केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शुक्रवारी जमा होणार, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून 13 मार्च या दिवशी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार। कर्ज न भरणाऱ्यांना 2 लाख रुपये दिले, मग नियमित भरणाऱ्यांना 50,000 रुपये चालणार नाही। कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपये देण्याची बच्चू कडू यांनी मागणी केली आहे। बाजारात सोयाबीन पुन्हा तेजीत, दर प्रति क्विंटल 5,500 रुपये पार। हंगाम अखेर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, मागणी वाढली, आवक घटली। सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला तेजी बघायला मिळत आहे। सध्या 5,500 रुपयापर्यंत दर गेले आहे। 1,05,000 बहिणी आता लाडक्या नाहीत, पात्रता तपासणीमध्ये आकडा आणखी वाढण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ज्या बहिणींनी ई-केवायसी केले नाही तसेच निकषामध्ये न बसणाऱ्या महिला आता लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येत आहे। पीक विम्याची तारीख लांबली, सोयगाव येथील 20,927 पात्र शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये। पीक विमा साधारणतः 8 ते 10 दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता असल्यामुळे पीक विम्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खरीप हंगाम 2025चा पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष। ते शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित, 2 लाखांवरती कर्ज असणाऱ्यांना योजनेचा लाभ नाही। विधिमंडळामध्ये मुद्दा गाजणार, ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का नाही असा प्रश्न। राज्यामध्ये 18 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, उन्हाळ्याची तीव्रता वेळेआधीच वाढली। सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील साधारणतः 18 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे। नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। पायलटला बळीचा बकरा बनवला जातोय, अजित पवार अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी दावा केला आहे। कोणाला तरी लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा देखील दावा। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये सरकारचीच फसवणूक, शिवसेना नेते अंबादास दानवे यांची माहिती। मंत्र्यांसह अधिकाऱ्यांचा देखील सहभाग, पत्रकार परिषद घेत पुरावे देखील केले सादर। घरगुती गॅस व खाद्यतेल 60 रुपयांनी महागले, युद्धाचा परिणाम, महागाई आणखी वाढण्याची शक्यता। सध्या जर बघायला गेलं तर युद्धाच्या परिणामामुळे आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या। राज्यातील लाखो रेशन कार्ड होणार बंद, 1 एप्रिल पासून रेशन कार्डच्या नियमामध्ये मोठे बदल होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे। त्यानुसार आता राज्यातील लाखो रेशन कार्ड बंद होण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात आली। कर्जमाफी शेतकऱ्यांना देणार, बँकांना नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। कर्जमाफी बँकांना नव्हे तर शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। पीक कर्ज देणाऱ्या कोणत्याही बँकेतून कर्ज घेतले तरी माफ होणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली असून आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। शेतकऱ्यांकडून कांदा मार्चमध्ये खरेदी करा, राज्य सरकारची केंद्र सरकारकडे मागणी। पणन मंत्री रावल यांनी दिली माहिती। सध्या जर बघायला गेलं तर आता मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी होण्याची दाट शक्यता आहे। कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक, विरोधकांचा आरोप, पायऱ्यांवरती निदर्शने, विधान परिषदेमध्ये स्थगन प्रस्ताव। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांची सरकारने फसवणूक केली असल्याचा आता विरोधकांचा आरोप। केळी निर्यातदारांची केंद्र सरकारकडे धाव, निर्यात रखडल्यामुळे पत्राद्वारे मागितल्या सवलती। इस्रायल इराण युद्धामुळे होर्मुझ समुद्र धुनीतून आखाती देशांमध्ये होणारी जलवाहतूक बंद पडल्यामुळे सध्या देशातील केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले आहे। कोकण विदर्भामध्ये उष्ण लाटेचा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामध्ये उष्ण व दमट हवामान अंदाज असल्यामुळे आता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। ठिबक अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात, अनुदान वितरणामध्ये जळगाव अव्वल, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, अकोला देखील आघाडीवरती। शेतकरी विरोधी धोरणाविरोधामध्ये काँग्रेसची शेतकरी संघर्ष पदयात्रा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी ते हिंगोली शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यामध्ये आली आहे। जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा, अमेरिका इस्रायल इराण युद्धाबाबत पंतप्रधानांना आव्हान। सध्या जर बघायला गेलं तर जागतिक शांततेसाठी मोदी यांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान अण्णा हजारे यांनी केले आहे।
अजित पवार अपघाता प्रकरणामध्ये रोहित पवारांचा व्ही.के. सिंग आणि पायलटवरती गंभीर आरोप. रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तेलाचा भडका पण भारतामध्ये तूर्त झळ नाही. 2022 नंतर प्रथमच कच्च्या तेलाचा दर $119 प्रति बॅरल. मोदींचा एक फोन युद्ध थांबवू शकतो. UAEच्या राजदूतांनी व्यक्त केला विश्वास. सध्या जर बघायला गेलं तर मोदींचा एक फोन युद्ध थांबवू शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध. सुरक्षा आणि सायबर साक्षरतेवरती विशेष भर. आदिती तटकरे यांची माहिती. सध्या जर बघायला गेलं तर महिलांना सक्षमीकरणासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यामध्ये येत आहेत. सरकार महिलांना सक्षमीकरणासाठी अत्यंत प्रयत्न करत आहे. भारत दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र आयातदार. रशिया अद्याप ही भारताचा मुख्य पुरवठादार. आयातदार देशांच्या टॉप 10 यादीतून चीन बाहेर. अहवालानुसार 2021 ते 2025 या कालावधीत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला आहे. लग्नाळू तरुणांचा प्रश्न विधानसभेमध्ये गाजला. आमदार प्रकाश सोळंके यांनी मांडली ग्रामीण भागातील व्यथा. सरकारने दिली सकारात्मक ग्वाही. राज्यातील 23,000वरती जलक्षेत्रांच्या अस्तित्वाला धोका. कायदेशीर संरक्षण नसल्याने संकटाचे ढग सध्या बघायला मिळत आहेत. अल निनोमुळे यावर्षी दुष्काळ सावटाचे संकेत. मान्सूनवरही परिणामाची भीती. शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये पडली भर. सध्या जर बघायला गेलं तर अल निनोमुळे यावर्षी दुष्काळाचे संकेत आहेत. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने अनुसूचित जाती म्हणजेच की SC प्रवर्गासाठी सुमारे 696 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजेच की ST प्रवर्गासाठी 575 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यामध्ये आला असल्याची माहिती समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार. युद्धाचा परिणाम धान्य उत्पादनावरती होणार. भारताचे आयातीवरती 100% अवलंबित्व. जागतिक बाजारपेठेमध्ये किमतीचा भडका. युद्धाचा सध्या धान्य उत्पादनावरती परिणाम होत असल्याचे चित्र. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांचा नियम. ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण. सध्या जर बघायला गेलं तर आता गॅस सिलेंडरच्या किमती देखील वाढलेल्या आहेत. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी आता 25 दिवसांचा नियम लागू. युद्धामुळे 3 महिन्यांचे धान्य एकदम मिळणार. रेशन दुकानामध्ये गहू, तांदूळ आणि मका होणार उपलब्ध. जगामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाने पुढील 3 महिन्यांचे धान्य उचल करून लाभार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला. नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाने तूर्त बंद. वाहतूक कोंडी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा निर्णय बघायला मिळत आहे. नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाने आता तूर्त बंद करण्यामध्ये आले असल्याची सरकारची माहिती. बनावट दुधाच्या रॅकेटमुळे शेतकरी आणि नागरिक झाले त्रस्त. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यामध्ये आली आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता बाजारामध्ये बनावट दुधाचे प्रमाण वाढलेले आहे. अमेरिकेसोबत व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले. सरकारकडे पैसे नसताना 88,000 कोटी रुपयांच्या महामार्गाची गरज काय? हर्षवर्धन सपकाळ यांनी आता सरकारवरती जोरदार टीका केली असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. अमेरिकेसोबत व्यापारी करार केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. युद्ध 10 दिवसांमध्ये न थांबल्यास हापूस निर्यातीला मोठा फटका. कोकणातून दरवर्षी होते 25,000 मेट्रिक टन आंब्याचे निर्यात. सध्या जर बघायला गेलं तर येत्या 10 दिवसांमध्ये आता युद्ध जर नाही थांबलं तर हापूस निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. ऐन हंगामात केळी द्राक्षाची आखाती निर्यात शून्यावरती. युद्धाचा फटका. 7,000 कोटी रुपयांच्या विदेशी चलनातील महसुलावरती पाणी. नाशिक, सोलापूर, सांगली, जळगाव या प्रमुख निर्यातदार जिल्ह्यांना सध्या मोठा फटका बसलेला आहे. युद्धामुळे व्यापारी तसेच शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसलेला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सविस्तर कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार? सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारने आता 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असला तरी याची अंमलबजावणी कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार? सरकारच्या माध्यमातून कोणते निकष लावण्यामध्ये येणार? हा देखील आता प्रश्न उपस्थित झाला आहे.
सातारा जिल्ह्यात नियमित कर्ज परतफेड करणारे 2.5 लाख खातेदार शासन निर्णयानंतरच याद्या जाहीर होणार. निकषांकडे आता सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. कोकणाचा कणा असलेला आंबा संकटामध्ये 90% मोहर करपल्यामुळे बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या जर बघायला गेलं तर आता आंबा उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत. मोहर करपल्यामुळे शेतकरी संकटात. देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीची घोषणा केली खरी, पण होणार कशी? अधिकारी संभ्रमात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी व्याजाचा समावेश आणि अटींबाबत अद्याप स्पष्टता नाही. शासन आदेशाअभावी बँका आणि महसूल अधिकारी संभ्रमामध्ये सापडले असल्याचे चित्र. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. सध्या जर बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पैसे नेमके कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा 13 मार्च या दिवशी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. 2 लाखांच्या मर्यादेमुळे फळबागधारक कर्जमाफीपासून वंचित. राज्य सरकारने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना फलोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोरडी ठरण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. पीएम किसान योजनेच्या हप्त्या पाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही हप्त्यांच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी नसेल तर तात्काळ ई-केवायसी करा. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर आता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जात आहे. दोन्ही हप्त्यांच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी तात्काळ लिंक करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.